आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये शिकविता नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार. आम्ही सारे खवय्येच्या आजच्या भागात मी सुजाता जोशी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. कोकणी महोत्सव संपला, पण या महोत्सवाबद्दल तुमच्याकडून खूप छान छान प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचल्या. त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. अशाच प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. आता फेब्रुवारी महिना तर संपला आणि सुरू झाला मार्च. तुम्हाला खरं सांगू, मार्च हा महिना मला अजिबात आवडत नाही. याची दोन कारण आहेत. पहिलं कारण म्हणजे मार्च म्हटलं की मला परीक्षा आठवते आणि दुसरं कारण म्हणजे हा उकाडा. पण कसं आहे, उकाड्याने किंवा ह्या परीक्षेने खवय्येगिरीमध्ये काहीच फरक पडत नाही. तर आज खवय्येगिरी करायला आपण आलोय ऐरोलीला मिसेस रजनी धोटे यांच्या घरी. त्या मूळ नागपूरच्या आहेत आणि नागपूरचे काही खास पदार्थ आपल्याला शिकवणार आहेत. तर चला त्यांच्याशी भरपूर गप्पा मारूया आणि ह्या खास नागपूर स्पेशल रेसिपीज त्यांच्याकडनं शिकूया. नमस्कार. आम्ही सारे खवय्येमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. धन्यवाद. मला ओळख करून देता? हो, मी रजनी धोटे. माझी हे दोन मुलं अभिजित आणि रितेश. ओके. आणि तुम्ही काय करता? मी घरीच गृहिणी म्हणून काम. पहिल्यापासूनच घरी? हो हो, पहिल्यापासून घरीच आहे. आणि घरी कोण कोण असतं? घरी माझे हे दोन मुलं आणि मी, बस तिघच असते. तुमच्या दोघांची लग्न नाही झाली? नाही व्हायची आहे लग्न, म्हणून अजून त्याची तुम्ही वाट बघताय सुना घरी येण्याची. तो एक वेगळा हो, वेगळा एक्सपिरियन्स असतो. मग तुमच्या घरची खाद्य संस्कृती कशी आहे? आम्ही व्हेजिटेरियन आहोत. प्युअर हा, व्हेजिटेरियन? प्युअर व्हेजिटेरियन. बस आपलं वरण भात भाजी पोळी. अरे वा. हा, कढी भजे, बाकी जे काही आपले पदार्थ असतात, पुरणाची पोळी वगैरे सणाला वगैरे. मग तुमची अशी स्पेशालिटी कुठली आहे जी सगळ्यांना आवडते, तुम्ही गेले? हा, आमच्याकडे काकडीची थालीपीठ खूप आवडतात सर्वांना. अरे वा. आणि मेथीचे पराठे सुद्धा. वा. हो, खूप आवडतात. आणि यांनी ऑफिसमध्ये वगैरे नेले ना, त्यांना पण खूप आवडले मी केलेले. अच्छा, तुम्ही रोज डबा घेऊन जाता? हा, डबा घेऊन जातात. आणि सिमला मिरचीचं बेसन वगैरे पण खूप आवडतं. वा, हो. क्या बात आहे. आणि आई मास्टर कुक आहे तिथे आमच्या ऑफिसमध्ये. शी इज व्हेरी फेमस. मग ऑफिसच्या लोकांकडनं पण तुम्हाला डिमांड येत असतील आज आईच्या? हो, रोज रोज. इव्हन माझ्या फ्रेंड ज्या ऐरोलीमध्ये राहतात त्यांच्यासोबत मी रोज जातो. तर म्हणते, अरे मम्मी के हात का ये बना केला वो बना केला. तर रोज काही ना काही आम्हाला घेऊन जावं लागतं कधी कधी. आता त्या दिवशी दोघी जणी जेवायला आल्या होत्या, तर त्यांच्यासाठी मी डाळ भाजी, मसाल्याचे वांगे आणि मेथीचा घोळाना वगैरे सगळं बनवलं होतं. त्यांना खूप आवडलं. वाव. टिपिकल विदर्भियन फूड आमच्या इथे जास्त बनतं. हा, मी तेच विचारणार होते, तुम्ही मूळ कुठचे आहात? नागपूर. आम्ही नागपूर. नागपूर साईड म्हणजे तिखट जेवण असतं का? खूप तिखट? स्पायसी. नागपूर में स्पायसी म्हणजे विदर्भाचा जो तडका असतो ना, एकदम स्पायसी, तोच आहे एकदम. नागपूरचं मी एक प्रकारचा भात जेवले होते, म्हणजे वडा भात का काहीतरी म्हणतात त्याला. तेल वरण घालतात आणि वडा कुस्करून भातात. भजे भात. बेसनाचे भजे बनवतात ना, आणि वडा भात पण करतात. म्हणजे तिथे खास पुरणाची पोळी वगैरे बनवली ना की म्हणजे वडे बनवतात. नागपूर साईडची पुरणाची पोळी पण वेगळी असते, म्हणजे इथे जसं करतो तसं. आणि इथे ते तांदळाच्या पिठाचं करतात ना, बरोबर, जे म्हणजे गोळा करतात तो. तर आमच्या तिकडे म्हणजे आपली गव्हाचं असते ना कणकीचा गोळा करून, आणि बिलकुल एवढीशीच म्हणजे घ्यायची, म्हणजे तो गोळा एवढाच घ्यायचा आणि त्याची पाती लाटून त्याच्यामध्ये पुरण एवढं भरायचं
ओके. आणि ती छोटी पण असते ना, छोटी अशी मोठी पोळी नाही होत. साधारण एवढी असते. ओके ओके. आणि त्याच्यावर जेव्हा गरम गरम रोडीवर जेव्हा तूप पडतं तेव्हा अजून वेगळीच मजा येते त्याची. वेगळीच मजा येते. मग तुम्ही एवढी वर्ष कायम तुम्ही मुंबईतच राहिलाय? नाही, मी नागपूरलाच राहत होते. आता म्हणजे यांना नोकरी लागली ना, त्याच्यामुळे मी इथे आले. अच्छा, म्हणजे आम्ही तुम्ही दोघं पण आता इकडे 4 वर्ष झाले आम्हाला. म्हणजे मी सर्वात पहिले इकडे आलेलो मुंबईला. मी इंटरनॅशनल मार्केटिंग अँड सेल्स मध्ये आहे आणि माझं एक रिनाउंड फर्म आहे क्रॉम्प्टन रीव्स म्हणून, तिथे मी कामाला आहे. तर आय जनरली गो आउटसाइड, तर शी इज अलोन मोस्ट ऑफ द टाइम. ती एकटीच असते घरामध्ये. आणि तुम्ही काय करता? आय एम वर्किंग ॲज अ सिव्हिल इंजिनियर. एका मल्टीनॅशनल कंपनी, कन्स्ट्रक्शन कंपनीला मी ॲज अ असिस्टंट इंजिनियर आहे. अँड दॅट्स इट. मी 4 वर्ष इथे झालो. आम्ही 4 इयर्स आम्ही इथे काढलेले आहे ऐरोलीमध्ये. कसं वाटतं मग नागपूर आणि मुंबई? कारण वेदर मध्ये तर ड्रास्टिक चेंज. वेदर इज अ ड्रास्टिक, म्हणजे इथे डिफरन्स नाही आहे वेदर्समध्ये. द थिंग इज लाईक इन नागपूर तुम्हाला खूप कोल्ड असेल तर भरपूर कोल्ड जाणवणार. हो. गरमी म्हणजे आपलं जसं एक्स्ट्रीम वातावरण, म्हणजे हिवाळा म्हणजे कडक हिवाळा, म्हणजे 50 डिग्री एकदम, म्हणजे जळायलाच लागेल तुम्हाला. राईट राईट. तुम्ही ऑटोमधून चालला तर तुम्हाला अशा वाफा येतात. हो, रस्त्यावर चालता येत नाही, उन्हात तर इम्पॉसिबल आहे अजिबात नागपूरला जाऊ शकत चालणं. नाही. वातावरणामध्ये फरक आहे थोडा. आणि मुंबईचं वातावरण जे आहे, पण ते आपलं मुंबईचं एक फील जेव्हा तुम्ही राहायला लागतात आणि ती मुंबईची वर्दळ आणि ते ट्रेन्स आणि बसेस आणि हे, ते मग आणि तुम्हाला fast आवडायला life. फास्ट लाईफ. खूप fast तुम्हाला भरपूर स्कोप असतो काही ना काही गोष्टी करायला. त्यामुळे आणि आई सुद्धा थोडा पहिल्यांदा जेव्हा ती आलेली तिला थोडं जमायचं नाही, कारण की ती जेव्हा नागपूरचा माहोल असतो त्या आजूबाजूला 10 लोक येणार, सायंकाळी जमणार गोष्टी. आणि नवीन ठिकाणी ह्या वयात जाणं सोपं नाही. सर्व वयात आधी अगदी करमत नव्हतं मला, मग आता थोडं म्हणजे राहून आणि थँक्स टू तुमचे जे सिरियल्स वगैरे आहेत त्यांना धन्यवाद आमचं. कारण की त्यांच्यामुळे तर जास्तच म्हणजे स्त्री टीव्ही आणि सर्व तुमची खवय्याची तर ती फॅन झालेली आहे लिटरली. आणि ती रोज पण तरी तुम्हाला आठवण येत असेल ना तुमच्या तिकडच्या लाईफची आणि शेजाऱ्यांची आणि सगळे. सगळ्या मैत्रिणी वगैरे असतात आपले शेजारी पाजारी. आता इथे तेवढे नाही ना, इथे फ्लॅटमध्ये राहणं आणि तिथे म्हणजे असं गावात राहणं वेगळंच वाटतं ना. आणि मग आज आम्हाला कुठले असे खास पदार्थ तुम्ही दाखवताय? मेथीचे आहे ते, कोहळ्याचे बोंड आणि मेथीचा घोळाना. म्हणजे सगळे नागपूर स्टाईलचे आहेत का? नागपूर साईडचे. म्हणजे नागपूरची चव मला मुंबईत टेस्ट करायला अगदी मिळेल. बिलकुल. मग आपण तुमच्या किचन कडे वळूया. हो हो ठीक आहे. सगळ्यात आधी आपण कोणती डिश करतोय? कोहळ्याचे बोंड. कोहळ्याची बोंड. मला साहित्य सांगणार? हो, ही कणिक आहे, हा गूळ आहे आणि हे उकडलेलं कोहळ आहे आणि ही विलायचीची पूड. सगळ्यात आधी काय करायचं? उकडलेलं कोहळ याच्यात टाकायचं डायरेक्ट ना, सगळं घालून. हो हो. पाणी आहे त्याला थोडं टाकायचं. बस. आता गूळ टाकायचं. हा सगळा? हो. हा बस तेवढंच टाकायचं. हे उकडलेलं आहे ते किती वेळ आपण कुकर मधनं काढलंय का? काढलेलं. किती वेळ लागतो साधारण कुकर मध्ये त्याला व्हायला? तरी 15 मिनिटं. 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या आणि मग थोडं कमी करून द्यायचं, 5 मिनिटं होऊ द्यायचं आणि मग थंड झालं काढून द्यायचं. ओके. आणि गुळाचं आणि याचं काय प्रमाण? गूळ समजा आता पावभर आपण कोवळं असेल तर बस पाव समप्रमाण. ही खास नागपूर स्टाईल डिश आहे ना? ही तिकडे काही असं स्पेसिफिक सणाला वगैरे करतात का कधी? हा, बहुतेक दसऱ्याला करतात. अच्छा. गुळ वितळायला थोडा वेळ लागतो. तो किसून घेतला तर जास्त पटकन वितळतो का? किसून घेतला तर, किंवा थोडा बारीकही करून घेतला तरी होतो. थोडं पाणी आहे. हा बस. म्हणजे तो पूर्ण गुळ मिक्स झाला पाहिजे. बरोबर. नाही तर ते मग गडे गडे राहते आणि मग दातात पण येईल गुळ. हा, दातात पण येईल. हे कशाबरोबर खातात सहसा का नुसतं? नाही, नुसते असेच आपण जसे भजे वगैरे कसे खातो बेसनाचे, बस तशा टाईप हे बोंड. अच्छा, बोंड. बरोबर. बोंड म्हणजे भजीचाच एक प्रकार असतो, फक्त हे गोड असतं. गोड असते. आता काय करायचं? हे थंड होऊ द्यायचं. हे काढून घेऊ का याच्यात? फुटणार तर नाही. गार जास्त पटकन होणार. एकदम गार व्हायला हवं. हा, गार म्हणजे कणिक भिजवता आली पाहिजे. हा, म्हणजे हाताला भाजता कामा नाही तर मग आपण आता चम्मचनी पण करू शकतो. कोरडी कणिक आहे ना, तर ती चम्मचनी पण करू शकतो. मग गार होईल थोडस. आता हे तसं बऱ्यापैकी गार झालं. तर आता काय? विलायचीची पूड टाकून. तसं शिजताना पण टाकलं तरी चालते.
अच्छा, वरनं हा. टाकली तरी केवढी एवढी? जेव्हा आपण हे कोहळा आणि गुळ मिक्स करते ना, हा, तेव्हाही घातली. समजा त्याच्यात टाकलं तर ते म्हणजे चांगलं मिक्स होऊन जाईल अजून. अच्छा, ओके. आता कणिक त्याच्यात टाकायची. जेवढा म्हणजे हे पेस्ट असेल ना तेवढीच कणिक टाकायची. त्याचप्रमाणे. ओके. म्हणजे जास्त कणिक जर टाकली तर ते नुसते कणिक कणिकच लागेल. अच्छा, ओके. मी घालू का कणिक थोडी थोडी? आता काय करायचं? आता कढईमध्ये तेल ठेवायचं आणि ते तेलामध्ये तळल्या जाईल इतकं तेल त्याच्यामध्ये घालायचं. अच्छा, तळून घ्यायचं म्हणजे. तळून घ्यायचं. ओके, मग ती तयारी करून घेऊ. हो, ठीक आहे. आता हे कढईमधून तेलामधून तळून काढायचे. तळून काढायचं. तळून काढायचे. ओके. आणि चमच्याने टाकण्यापेक्षा हाताने काढले तर चांगले निघतील. म्हणजे असे ते चापट झाले पाहिजे. अच्छा, ओके ओके. असे गोल गोल नाही झाले पाहिजे. चापट झाले की ते चांगले दिसतील आणि खायलाही चांगले लागतील. तसा हा झटपट होणारा प्रकार आहे. गुळ पटकन वितळला की काहीच मग वेळ लागत नाही ना त्याला. म्हणजे दरवेळी घरी जेवायला कोणी आलं की गोड पदार्थ कुठले करू हा एक मोठा प्रश्न असतो. हा एक झटपट पदार्थ अजून एक मी शिकले तुमच्याकडून. साधारण ते गोल्डन ब्राऊन व्हायला पाहिजे ना. आणि मग आपले हे खायला तयार आहे. खायला डिश तयार आहे. लगेच गरमागरम खाणं सगळ्यात उत्तम असतं. आणि चला, आम्ही हे तळून घेतो. तुम्ही साहित्य कृती लिहून घ्या. कोहळ्याची बोंड बनवण्यासाठी लागणारं साहित्य: गव्हाचं पीठ, गूळ, उकडलेला कोहळा आणि वेलची पूड. कृती: प्रथम पॅन मध्ये उकडलेल्या कोहळ्याचा गर घेऊन त्यामध्ये गूळ आणि पाणी घालून शिजवून मिश्रण थंड करून घ्यावं. त्यामध्ये वेलची पूड आणि गव्हाचं पीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. कढईमध्ये तेल गरम करून कोहळा आणि गव्हाच्या मिश्रणाची बोंड कडकडीत तेलामध्ये खरपूस तळून घ्यावी. आपली पुढची डिश कोणती? मेथीचे आयते. मेथीचे आयते. मला साहित्य सांगणार? हो, मेथी, कणिक, हळद, दही, जिरं, तिखट आणि मीठ. सगळ्यात आधी काय देऊ? प्रथम बारीक चिरलेली मेथी धुवून घ्यायची आणि ती टाकायची. हा, सगळी थोडीच टाका. आणि कणिक टाकायची. कणिक किती? हो, टाक. त्यानंतर दही. दही सगळं लागेल का? नाही, थोडं टाका, 1 चम्मच. आणि हळद, अर्धा चम्मच हळद, 2 चम्मच तिखट. अच्छा, तिखट जास्त. तिखट जास्त. थोडं टाक. नागपूर साईडचं असं मसालेदार जेवण. आणि जिरं. जिरं एवढं? थोडं कमी. मीठ अर्धा चम्मच टाक. चवीनुसार. प्रत्येकाची चव मिठाची. चवीनुसार मीठ टाकायचं. अच्छा. आणि पाणी टाकून ते त्याचं मिश्रण करून करा. किती पातळ किंवा घट्ट भिजवायचं असतं हे? म्हणजे आपण साधारण ताव्यावर पसरवता येईल इतकं. ओके. टाकायचं. आयतं म्हणजे नेमकं काय? म्हणजे आयतं म्हणजे फक्त हे मेथीचं करतात? नाही, काकडीचे वगैरे पण करतात. आम्ही काकडीचे आणि मेथीचे करतो. आता काय करायचं? आता ताव्यावर तेल टाकायचं आणि ते थोडं चम्मचने असं पसरवून घ्यायचं ते. आता हे ताव्यावर पसरवायचं. अच्छा, असं डायरेक्ट पसरवायचं? हा, असं. म्हणजे आपण थालीपीठ करतो तशासारखंच आहे काय? हा, थालीपीठ. हा, थोडं पाणी. एकदम लो फ्लेमवर करायचं का ते? आता ते उलटवायचं का? थोडं तेल लागेल का? नाही नाही, ते उलटवल्यावर मग तेल टाकायचं. अच्छा, ओके. हे उलटवून घ्यायचं आणि मग तेल टाकायचं.
हे आपण थालीपीठासारखंच केलंय का हा. पराठ्यासारखं? नाही, हे थाली म्हणजे हे आयत्यासारखंच आहे थालीपीठासारखं. पण पराठा म्हणजे कसं आपण कणिक म्हणजे जशी आपण पोळीला कणिक भिजवतो की नाही आणि ते पोळपाटावर लाटून करतो म्हणून त्याला म्हणतात पराठा. आणि याला हे आपण म्हणजे पातळ भिजवून ताव्यावर पसरवतो म्हणून याला म्हणतात आयते. अच्छा, म्हणजे पराठ्यातलाच एक प्रकार आहे तो. तांदळाचे वगैरे आयते करतो ना त्या टाईपचे. अच्छा, म्हणजे पराठ्यातलाच एक प्रकार आहे, फक्त थापून करतो म्हणून त्याला आयतं म्हणतात. ओके, उलट व्हायचं का ते? हे कशाबरोबर खातात असं? हे आपण लोणच्या सोबत सुद्धा खाऊ शकतो. शेंगदाण्याची आणि दह्याची चटणी केली त्याच्यासोबतही खाऊ शकतो. अच्छा, फुल मील आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण त्याच्यात कणिक आहे, त्याच्यात मेथी आहे. मेथी आहे. छान. स्वतः हे तयार आहे खायला? हे तयार आहे खायला. लोणच्या सोबत खूप चांगले लागतं. ओके. आणि तशी शेंगदाण्याची दह्याची चटणी पण मी 1-2 वेळा बनवली तर त्याच्यासोबतही आम्ही खाल्ले तर छान लागतात. त्याच्याबरोबर पण छान लागतात. हे गरमागरम मी खायची तयारी करते, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. मेथीचे आयते बनवण्यासाठी लागणारं साहित्य: गव्हाचं पीठ, मेथी, हळद, दही, जिरं, तिखट आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये मेथी घेऊन त्यामध्ये गव्हाचं पीठ, दही, अर्धा चमचा हळद, 2 चमचे तिखट, जिरं, मीठ आणि पाणी घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. फ्राय पॅन वर तेल गरम करून त्यावर दही आणि मेथीच्या मिश्रणाचे आयते पसरून दोन्ही बाजूनी खरपूस भाजून सर्व्ह करावेत. आपली पुढची रेसिपी कोणती? मेथीचा घोळाना. मेथीचा घोळाना. त्याला घोळाना त्याला आपण मराठीत घोळाना म्हणतो आणि आता काही लोक त्याला सलाद म्हणतात. अच्छा, आजकाल म्हणजे आमचं सॅलेड. मला साहित्य सांगता? बारीक चिरलेली मेथी, कांदा, टमाटर, वटाणे, तिखट, मीठ आणि तेल. तर आता सगळ्यात आधी आपण काय करणार? प्रथम एक चिरलेली मेथी आहे ती धुवून घ्यायची आणि टाकायची. ही आपण धुतलेली म्हणजे? धुतलेली. हे सगळं घालू? हो हो, आपल्याला जेवढा लागेल तेवढा घोळाना म्हणजे. हा, बरोबर. बघा. हो हो, मला काय सॅलेड भरपूर आवडतं, आपण भरपूर करूया. त्याच्यानंतर कांदे, सगळे बारीक चिरलेले कांदे. त्यानंतर टमाटर आणि वाटाणे. वाटाणे हे वाफवून घेतलेत का कच्चेच आहेत? नाही, असे कच्चे चालतात. आपण तसे खातो ना कच्चे. म्हणजे ताजे असले तर कच्चे खायला काही हरकत नाही. घोळाण्यामध्ये कच्चेच चालतात. ओके. आणि तिखट, मीठ टाका. मीठ अगदी खायच्या आधी घालायचं ना, नाही तर सगळ्या भाज्यांना पाणी सुटतं. पाणी सुटतं. हो, खायच्या वेळेसच हे तिखट मीठ तेल जे आहे ते खायच्या वेळेसच घालायचं. मी तर लगेचच खाणार आहे म्हणून आपण आता घालून टाकूया सगळं. आणि तेल. आणि याला मिक्स करून घ्यायचं. त्याच्यात आपण मुळा पण घालू शकतो. अच्छा, जे जे आपल्याला आवडते ना, म्हणजे दुसऱ्या कुठलं म्हणजे काकडी वगैरे पण, कुठल्याही प्रकारचं चालेल. गाजर वगैरे पण टाकू शकतो. म्हणजे आपण घरी कोशिंबीर करतो तोंडी लावणं थोडीशी तशी. पण हे याचं जास्त चांगलं लागतं. आणि तो ते टोमॅटो आणि याचा रंग एवढा छान आलाय ना, रेड आणि ग्रीन आणि व्हाईट, छान दिसतं ते. आणि हे आपण वरण भात भाजी पोळी केली जेवायला आणि उपवास वगैरे जर असला तर तेव्हा अजूनच छान मजा येते याची. हा, लगेच खायला त्याच्याबरोबर मस्त वाटतं. जेवण जास्त जातं. स्वतः हे सॅलेड तयार आहे. मी हे लगेच खाऊ शकते ना? खाऊ शकते. कसं आहे, मला हे लगेच खायची इच्छा आहे, पण जोपर्यंत तुम्ही साहित्य कृती लिहित नाही तोपर्यंत आपण पुढेच जाऊ शकत नाही ना. म्हणून तुम्ही पट्टापट साहित्य आणि कृती लिहून घ्या. मेथी घोळणा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बारीक चिरलेली मेथी, बारीक चिरलेला टोमॅटो, कांदा, तिखट, मटार, तेल आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये चिरलेली मेथी घेऊन त्यामध्ये कांदा, टोमॅटो, मटार, तिखट, मीठ आणि तेल घालून मिश्रण एकजीव करून सर्व्ह करावं. आपले तिन्ही डिशेस तयार आहेत आणि ते गरम गरम मी लगेच टेस्ट करणार आहे. सगळ्यात आधी काय करावं सजेस्ट कराल तुम्ही? मेथीचे आहे ते का. आणि हे आपण लोणच्या सोबत सुद्धा खाऊ शकतो. ओके, घरी केलेलं लोणचं लोणच्या सोबत किंवा आपले शेंगदाण्याची चटणी वगैरे दही टाकून त्याच्यासोबत पण छान लागतात. वाव, हे मस्त आहे. एक तर मेथी मला खूप आवडते. आवडले का? ऍब्सोल्युटली माय फेवरेट. मस्त.
वाव, मस्त झालंय, कुरकुरीत एकदम छान लागतं आणि एवढं छान हलकं झालंय ते. रिअली नाईस. हा पेटेंट आमच्या आईकडेच आहे फक्त. तिन्ही डिशेस खरंच उत्तम झालेत, खूप छान झालेत. आणि झी मराठी आणि आम्ही सारे खवय्येच्या संपूर्ण टीम कडून तुमचे आभार. तुम्ही आम्हाला इथे बोलवलं आणि एवढ्या छान डिशेस करून दाखवल्यात. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि ही एक छोटीशी भेटवस्तू आमच्याकडून. थँक्यू सो मच. तुम्हाला सुद्धा अशा छान छान डिशेस टेस्ट करायची इच्छा होतीये ना, मग त्या घरी करून बघा आणि कशा झाल्यात त्या मला कळवा. आणि कसं आहे, तुमच्याकडे पण अशा काही खास सुंदर डिशेस असतील तर त्याच्या सुद्धा रेसिपीज आमच्यापर्यंत पोहोचवा. आणि त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. आजचा भाग इथेच संपलाय. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा आणि पाहत रहा आम्ही सारे खवय्ये. नव्या नव्या चवी ढवी विसरल्या ह्या तुमसाठी. हवे हवेचे पंगत किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे, खावे आणखी लुबावे. मला सांग, तू आज आमच्या खवय्यांना काय काय दाखवणार आहेस? आलू अनारकली बनवणार आहे मी आज. आलू अनारकली आणि हा, अमृतसरी मच्छी बनवणार आहे अमृतसरी मच्छी आणि स्ट्रॉबेरी कंपोत. स्ट्रॉबेरी काय कंपोत. कंपोत. आम्ही